हे माझे सर्व गुणी विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मित्रांनो, वाचनाचे महत्त्व या संदर्भात आपणास माहिती दिलीच, पण वाचनाच्या संदर्भात मी काही 2 ओळी सांगतो. वाचाल चांगले पुस्तक, नीट लक्षात घ्या, वाचाल चांगले पुस्तक तर उन्नत होईल त्याचे मस्तक, तर उन्नत होईल त्याचे मस्तक. ज्याचे उन्नत मस्तक तो होणार नाही कुणाचा हस्तक. ज्याचे उन्नत मस्तक तो होणार नाही कुणाचा हस्तक. जो कुणाचाही हस्तक नाही, जो नाही कुणाचा हस्तक, जो नाही कुणाचाही हस्तक, तो होणार नाही नतमस्तक, तो होणार नाही नतमस्तक. शेवटी वाचाल तर वाचाल. मित्रांनो, जे तुम्ही थोर पुरुषांची चरित्र वाचता त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने ग्रंथांसाठी घर बांधलं होतं, पुस्तकांसाठी घर बांधलं होतं आणि ते कर्ज काढून. आपण घर कशासाठी बांधतो? स्वतःला राहण्यासाठी. परंतु या व्यक्तीने स्वतःला राहण्यासाठी घर बांधलं नाही, पुस्तकांसाठी घर बांधलं. राजगृह पुस्तकांसाठी ते कर्ज काढून बांधलं. शेवटपर्यंत ते कर्ज फेडत राहिले. स्वतः लिहिलेली पुस्तके, जगातील इतर राज्य घटना आणि त्यांनी ज्यांना गुरु मानलेलं होते ते म्हणजे तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांची पुस्तकं. आणि म्हणून ज्यावेळेस राज्य घटना लिहिली गेल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की राज्य घटना लिहित असताना काही अडचणी आल्या का? त्यावेळेस ते काय म्हणाले? मला कुठलीही अडचण आली नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि तात्यासाहेब ज्योतिराव फुले या 2 व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर होत्या. त्यांचं चरित्र मी वाचलेलं आहे. ते माझे आदर्श आहे आणि यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. त्यांचं वाचनच खूप होतं. 1-1, 1:30 वाजेपर्यंत तर ते वाचन करायचे आणि त्याचे नोट्स काढायचे. वाचन केल्याने आपला मेंदू हा तल्लक राहत असतो. सहजगत्या आपण कुठलीही प्रकारची जी अवांतर चर्चा असेल, शैक्षणिक चर्चा असेल, याच्यात आपण भाग घेऊ शकतो. 2 शब्द आपण बोलू शकतो, आपले विचार आपण मांडू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची भूक लागते त्याचप्रमाणे आपणास सुद्धा वाचनाची भूक ही लागायला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी आपण एक निश्चय करूया की पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त एखादा महान साहित्यिक असेल, एखादा देशभक्त असेल, यांचे मी चरित्र वाचणार, त्याच्यावर मी काही नोट्स काढणार आणि मी त्या व्यक्तीच्या संदर्भात 2 शब्द मी कुठेतरी मांडणार, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.